नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। हे माझ्या हातामध्ये दिसतंय, हे काय आहे कुणाला सांगता येईल का? बघा बरं। ठीक आहे, ही माझ्या शाळेची मुलं आहेत आणि आम्ही आता हे काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी वर्गाच्या बाहेर पडणार आहोत। सगळी मुलं गणित सोडून कंटाळलेली आहेत, म्हणून थोडंसं आम्हाला वर्गाच्या बाहेर पडायचंय। चला रे। पहा, व्हिडिओमध्ये मुलं ज्या झाडाखाली उभी आहेत, या झाडाची ती फुलं आहेत जी मी तुम्हाला अगोदर दाखवली। आणि हे कशाचं झाड आहे सांगा रे मुलांनो? हे जे झाड आहे हे ऐनाचं झाड आहे, जे की मी फक्त भूगोलाच्या पुस्तकामध्ये नाव ऐकलं होतं, वाचलं होतं ऐन वृक्षाचं। आणि ते मला प्रत्यक्ष इथे वाघाच्या वाडीमध्ये आल्यानंतर पाहायला मिळालेलं आहे। म्हणण्यापेक्षा त्याची प्रत्यक्ष ओळख मला इथे आल्यानंतर झालेली आहे। या अगोदर पण हे झाड मी पाहिलं होतं, परंतु हे ऐनाचं झाड आहे हे मला माहिती नव्हतं आणि माझ्या मुलांनी मला या झाडाची ओळख करून दिलेली आहे। मगाशी आपण पाहिली ती ऐनाची फुलं होती। हा ऐन हा एक पानगळी वृक्ष आहे। आता एप्रिल महिना चालू आहे, कुठंही तुम्ही ऐनाचं झाड पाहिलं तर त्याच्यावर एकही हिरवं पान तुम्हाला दिसणार नाही। अगदी वाळलेल्या काडीसारखं ते झाड दिसतं आणि फक्त वाळलेली फुलं त्याच्यावर असतात, जी की आपण मगाशी पाहिली। पावसाळ्यात मात्र हे झाड पूर्ण हिरवगार पाहायला मिळतं। आणि हे जे ऐनाचं झाड आहे हे मस्त उंच वाढतं। या परिसरामध्ये भरपूर झाडंही पाहायला भेटतात आपल्याला। उंच वाढतं, सरळ वाढल्यामुळं त्याचा फर्निचरसाठी, लाकडी वस्तू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो। तर ही होती आजच्या ऐन वृक्षाची ओळख, जी की माझ्या मुलांनी तुम्हाला करून दिलेली आहे चांगल्या प्रकारे। तुम्हालाही कधीतरी नजरेस पडेल हा वृक्ष। आणि